नमस्कार. शिष्य तर अनेक असतात, पण खरा शिष्य कोणाला म्हणावे आणि जेव्हा विद्वान लोक शिष्याला नाकारतात तेव्हा गुरुमाऊली त्याचा स्वीकार कशी करते पाहूया अध्याय 28 मधील ही ज्ञानमय आणि चमत्कारी कथा. आजोबा, गुरुदेवांनी खरा शिष्य कोणाला म्हटला आहे? अभ्यासात हुशार असतो तोच का? श्री गुरुलीलामृत अध्याय 28. नाही रे बाळा, गुरुदेवांनी सांगितलंय की जो शिष्य मनातील कपट, दंभ आणि अहंकार सोडून देतो तोच खरा शिष्य. जो आपल्या सद्गुरूंना सामान्य माणूस न समजता साक्षात परब्रह्म मानतो आणि त्यांची अखंड सेवा करतो तोच मोक्षाला प्राप्त होतो. अशीच एक गोष्ट करवीर कोल्हापूर क्षेत्रातील श्रीपाद भट्ट नावाच्या विद्वानाची आहे. श्रीपाद भट्टांचं काय झालं होतं आजोबा? श्रीपाद भट्ट खूप विद्वान होते, पण त्यांना हवं तसं मान सन्मान मिळत नव्हता. स्वामींनी त्यांना काशीला जायला सांगितलं, पण काशीच्या विद्वानांनी त्यांची दखलच घेतली नाही. ते निराश झाले. पण तेव्हाच त्यांना समजलं की स्वामी साक्षात काशीत प्रकट झाले आहेत. स्वामींनी त्यांना तिथे दर्शन देऊन धीर दिला आणि पुन्हा अक्कलकोटला बोलावलं. आजोबा, तो मुका मुलगा कोण होता? स्वामींनी त्याला बोलतं केलं का? हो बाळा, त्याचं नाव होतं मन्या. तो बिचारा जन्मापासून मुका होता. स्वामींनी त्याला जवळ बोलावलं आणि त्याच्या कानात महामंत्र सांगितला. गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. आणि काय आश्चर्य, ज्या मुलाने जन्मापासून एक शब्दही उच्चारला नव्हता तो मुलगा स्पष्ट आवाजात स्वामींचं भजन गाऊ लागला. मुकम करोती वाचालम या उक्तीचा प्रत्यय सर्वांना आला. वा, म्हणजे स्वामींनी त्याला वाचा दिली तर? हो, लोकांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्यांना खात्री पटली की स्वामी हे साक्षात जगदीश्वर आहेत, ज्यांच्या कृपेने पंगू पर्वत ओलांडतो आणि मुका बोलू लागतो. तेच हे अक्कलकोटचे पूर्ण ब्रह्म स्वामी समर्थ आहेत. खऱ्या शिष्याची व्याख्या आणि मुक्याला मिळालेली वाचा. स्वामींच्या या अघटित लीलांनी भक्तांचा विश्वास अधिकच दृढ झाला आहे. पण अक्कलकोटमध्ये अजून कोणते अद्भुत चमत्कार घडणार? पाहत रहा आजोबांच्या गोष्टी सीझन 18. भेटू लवकरच पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ.